नमस्कार मैत्रिणींनो, संगीता क्रिएशन्समध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ब्लाउजला फिटिंग करण्याची योग्य पद्धत। तर फिटिंग करताना सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो की बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट कमी जास्त होतात। तर ज्या मैत्रिणी क्रॉस पट्टीमध्ये मार्जिन वाढवतात त्यांची पुढची साईड मोठी होते, मागची बारीक, आणि ज्या मैत्रिणी मार्जिन वाढवत नाही त्यांचा मागचा भाग मोठा होतो आणि पुढचा बारीक होतो। तर कटिंग कशी करायची याचा व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे। कटिंग केल्यानंतर आपण क्रॉस पट्टीमध्ये मार्जिन वाढवतो, त्यामुळे काय होतं की बॅक पार्ट मोठा होत नाही आणि फ्रंट पार्ट कमी होत नाही। पण मार्जिन जरी पुढच्या बाजूने वाढवली तरी कमी जास्त जर झालं तर तिथे मात्र आपण थोडंसं क्रॉस पट्टीमध्ये कापड दाबून ॲडजस्ट करू शकतो। पण जर कमी झालं मागच्या पार्ट म्हणजे कटिंग करताना जर सेम ठेवलं तर क्रॉस पट्टी ज्यावेळेस आपण ब्लाऊजला जोडतो त्यावेळेस ते मार्जिन कमी पडतं आणि मग मोठा मागचा भाग होतो आणि पुढचा भाग कमी पडतो। त्यामुळे नेहमी ब्लाऊजला क्रॉस पट्टीला अर्धा इंचाची शिलाई मार्जिन ज्यावेळेस तुम्ही माप टाकता अस्तरवरती त्यावेळेस अस्तरवरतीच मार्जिन वाढवून घ्यायची। त्याचा कटिंगचा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तो तुम्ही पाहून घ्या। आता तुम्ही पाहता इथे आपण 4 टक्स ब्लाऊज असेल तर टक्समध्ये कमी करू शकतो, परंतु कटोरीमध्ये कुठे कमी करायचं? जर हा भाग आहे ना क्रॉस पट्टीचा, मी तुम्हाला दाखवते, तिथे आपण ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। तर त्या क्रॉस पट्टीच्या भागामध्ये मी थोडासा भाग वरती घेतलाय आणि तिथे शिलाई मारून घेतली, म्हणजे हा जो मधला भाग असतो तिथे शिलाई मारली। आता चेक करायचंय तर पहा अगदी बरोबर हा मागचा आणि पुढचा भाग झालेला आहे। या पद्धतीने तुम्ही क्रॉस पट्टीमध्ये कापड थोडंसं दुमडून घेऊ शकता। आणि जर 4 टक्स ब्लाऊज असेल तर 4 टक्समध्ये मधला टक्स असतो तिथे ॲडजस्ट करायचा आहे। आता दोन्ही भाग पहा इथे एकसारखे झालेले आहेत। तर दुसरा पॉईंट म्हणजे बाही जोडणे। तर बाही जोडताना आपण कटिंग केलेली असते, पण अस्तर लावताना कमी जास्त होऊ शकतो। तर हा जो भाग आहे हाही कमी जास्त होऊ नये हे पाहायचं। तर पहा इथे थोडासा अगदी थोडासा भाग एका बाहीचा बाहेर वाटतोय, त्यामुळे सुद्धा फिटिंगमध्ये प्रॉब्लेम येतात आणि आर्म होल बरोबर मागचा पुढचा एकसारखा येत नाही। म्हणून थोडंसं असेल तर ते थोडंसं व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे आणि मग स्लीव्ज जोडायची आहे। जर ब्लाऊजचं मागचं पुढचं पार्ट सेम असेल आणि बाहीचा पार्ट कमी जास्त असेल तरीसुद्धा फिटिंगमध्ये बाहीमध्ये एक्स्ट्राचं मार्जिन वाढतं आणि फिटिंग खालीवर होऊ शकते। म्हणून बाहीचंही तेवढाच रोल आहे जेवढा ब्लाऊजचा रोल आहे फिटिंगमध्ये एकसारखी येण्यासाठी। त्यामुळे बाहीसुद्धा अगदी योग्य पद्धतीने जोडून घ्यायची आणि जर थोडीशी एक्स्ट्रा झाली असेल तर व्यवस्थित कट पण करून घ्यायचे आहे। तर मी आता दोन्ही बाजूच्या बाही जोडून घेते आणि मग आपण पुढची फिटिंग पाहूयात। तर पहा दोन्ही बाजूच्या बाही मी जोडून घेतलेल्या आहे। आता फिटिंग करताना बाहीपासून सुरुवात करायची। तर सुरुवातीला बाहीचा टोक बाहीला जुळवून घ्यायचा आहे आणि शिलाई मारायची। जिथे आर्महोल आहे बाहीचं जॉईंट आहे तो पार्ट वरच्या बाजूने घ्यायचा आणि मग शिलाई मारायची, म्हणजे बॅक आर्महोल आणि फ्रंट आर्महोल एका समोर एक आले पाहिजेत। हीच शिलाई डायरेक्ट सरळ खाली घ्यायची, कारण आपण अगोदरच ब्लाऊज चेक केलेला असतो कमी जास्त पडू नये म्हणून। तर या पद्धतीने शिलाई मारून घेतली आणि एक्स्ट्राचं जे काही कापड आहे ते इथे मी कट करून घेतलंय। दुसऱ्या बाजूनेही सेम त्याच पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे आणि मग एक्स्ट्राचं जे काही थोडंसं कापड असेल ते कट करून घ्यायचं आहे। हे पहा दोन्ही बाजूने सेम जो आर्महोलचा भाग आहे स्लीव्ज जोडलेला तो वरच्या बाजूने घ्यायचा आहे आणि खालीपर्यंत शिलाई व्यवस्थित मारायची आहे। यामुळे काय होतं की फिटिंगचं जे फिनिशिंग असतं ते छान येतं आणि वरलॉक करण्याची गरज नाही। मी अगोदर सरळ बाजूने शिलाई मारून घेतली आहे आणि मग उलट्या बाजूने शिलाई मारली की जे काही धागे असतात ते व्यवस्थित आतमध्ये गुंतले जातात आणि ते वरलॉक करण्याची गरज येत नाही। आता बऱ्याच मैत्रिणींकडे वरलॉकची मशीन नसते, त्यांना हा प्रॉब्लेम येऊ शकतो आणि ज्यांच्याकडे वरलॉकची मशीन आहे त्यांनी डायरेक्ट ब्लाऊज उलटा करून शिलाई मारली तरीही चालतं आणि नंतर वरलॉक केलं तरी चालतं। पण आता हा पॉईंट मी त्यांच्याकडे वरलॉकची मशीन नाही आहे त्यांच्यासाठी शेअर केलेला आहे। तर माझ्याकडे सुद्धा वरलॉकची मशीन नाही, त्यामुळे मी सुरुवातीला या पद्धतीने सुईच्या बाजूने अगदी कडेवरती शिलाई मारून घ्यायचं, एक्स्ट्राचं जे कापड असेल ते कट करून घ्यायचं आणि मग ब्लाऊज उलटा करून अगदी कडेवरती एक दाबटीप देऊन घ्यायची आणि व्यवस्थित ते धागे लॉक होतात आणि वरलॉकची गरज भासत नाही। तर दोन्ही बाजूने अशा पद्धतीने अगोदर दाबटीप देऊन घ्यायचे आहे आणि मग आपलं जे काही मेजरमेंट आहे त्यानुसार इथे फिटिंग करायची आहे। आता फिटिंग करताना जर अंगावरती माप घेतलं असेल
तर दंडघेराच्या बाजूकडून तुम्ही डबल दंडघेर जर तुमचा 14 असेल तर 14च्या अर्ध हाफ घ्यायचं दंडघेराला आणि चेस्टला म्हणजे छातीला मात्र चौथा भाग घ्यायचा आहे। तर आता माझ्याकडे ब्लाऊज आहे त्यामुळे मी ब्लाऊजवरती ब्लाऊज ठेवूनच फिटिंग करणार आहे। तर हे पहा ही स्लीव्ज आहे आणि हा आहे आर्मोल। मी अगोदर आर्मोलचं मार्क करते कारण मी स्लीव्ज थोडीशी लांब ठेवलेली आहे या स्लीव्जपेक्षा आणि मी या पद्धतीने स्लीव्जचं मार्किंग केलेलं आहे। तर आर्मोलपर्यंत घेतलं, त्यानंतर सरळ ही शिलाई मी खाली घेतली। तुम्ही हवं तर क्रॉस पट्टीला सुद्धा मार्किंग करून घेऊ शकता, पण आता माझ्याकडे नेहमीचंच ब्लाऊज आहे आणि नेहमीचं माप आहे त्यामुळे सरळ शिलाई घेतली तरी कमी जास्त होत नाही। पण जर तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही अशा पद्धतीने चेक करून घ्यायचं आहे क्रॉस पट्टीला क्रॉस पट्टी ठेवून आणि मग शिलाई खाली घ्यायची आहे। आता दुसऱ्या बाजूने पुन्हा ब्लाऊज घेण्याची गरज नाही, त्याच दंडघेराला हा दंडघेर लावून बघायचा आहे आणि मग शिलाई मारून घ्यायची आहे। आर्मोललाही इथे आर्मोल लावून बघायचं आहे आणि शिलाई मारायची आहे। आणि जर माप नसेल म्हणजे मापाचा ब्लाऊज नसेल आणि अंगावरती माप घेतलं असेल तर इथे दंडघेराला अर्ध घ्यायचे आणि आर्मोलला सुद्धा अर्ध घ्यायचं आहे, पण चेस्टला चौथा भाग आणि कमरेला मात्र जे काही कमरेचा पूर्ण भाग आहे तो घ्यायचा आहे। तर आता माझ्याकडे माप असल्यामुळे मी आता हा मापाचाच ब्लाऊज कमरेला लावून बघते, तर अगदी परफेक्ट असं फिटिंग झालेलं आहे, कुठंही कमी किंवा जास्तीचं नाही। तर अशा पद्धतीने अगदी हार्डली 2 मिनिटांमध्ये तुम्ही योग्य फिटिंग करू शकता। आता हे का जे एक्स्ट्राच्या शिलाई मारायच्या आहेत त्या मारून घ्यायच्या, त्या तुम्ही तुमच्या चॉईसनुसार 3 किंवा 4ही मारू शकता। 4 शिलाई मारा, कारण ब्लाऊज कमी जास्त जर झाला तर आपण या शिलाई काढून व्यवस्थित करून घेऊ शकतो। तर अशा पद्धतीने दोन्ही बाजूने मी 4-4 शिलाई एक्स्ट्राच्या मारून घेतलेल्या आहे। तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि माझी ब्लाऊज फिटिंग करण्याची पद्धत कशी वाटली, जर आवडली असेल तर कमेंट करून सांगा आणि लाईकसुद्धा करा। आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला मैत्रिणींनो, पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खरंच मनापासून धन्यवाद आणि भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओसोबत उद्याच्या। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ। आणि आता मी तुम्हाला ब्लाऊज हे उलट्या बाजूने म्हणजे सुईच्या बाजूने दाखवते। अगदी आर्मोलला आर्मोल आलेला आहे आणि अगदी सरळ आलेला आहे। अशी जर फिटिंग असेल तर हा ब्लाऊज खरंच फिटिंगला एकदम पेटीसारखा बसतो, दंडघेरामध्येही खेचल्यासारखा वाटत नाही आणि चेस्टमध्ये सुद्धा नाही। पण जर हा आर्मोल खालीवर झाला असेल तर मात्र ब्लाऊज चेस्टमध्ये किंवा दंडघेरात खेचल्यासारखा वाटू शकतो। तर पहा, अशा पद्धतीने खूप सुंदर असं ब्लाऊजचं फिटिंग झालेलं आहे। चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांनी स्वतःची काळजी घ्या। सर्वांना श्री स्वामी समर्थ।